श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आहे 22 फेब्रुवारी. श्री संत समर्थ रामदास स्वामी यांची नवमी आहे. रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण व अधिकारवाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी हे माघवद्य नवमीला रामदास स्वामी हे समाधीस्थ झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे म्हटलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांची विशेष माहिती ऐकणार आहोत. रामदास नवमी ही समर्थ रामदासाची पुण्यतिथी आहे. उद्या म्हणजेच 22 फेब्रुवारी या दिवशी समर्थ रामदास यांची 17व्या शतकातील एक मराठी संत आणि कवी होऊन गेलेले आहेत. कृष्ण पक्षाच्या नवमी दिवशी समर्थ रामदासांनी आपले भौतिक शरीर त्यागले आणि परमात्म्यात विलीन झाले. समर्थ गुरु रामदास स्वामींच्या समाधीच्या दिवशी त्यांच्या अनुयायांनी साजर केलेला दासनवमी हा सण आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीच्या दिवशी साजर केला जातो. समर्थ रामदास स्वामी हे 17व्या शतकातील एक महान आध्यात्मिक गुरु, तत्वज्ञानी आणि समाजसुधारक होते. समर्थ रामदास हे भगवान राम आणि भगवान हनुमानाचे निस्सीम भक्त होते आणि ते अगदी लहान वयातच अध्यात्माकडे वळले. छत्रपती शिवाजी महाराजावर त्यांचा खूप प्रभाव होता. श्री रामदास हे एक प्रतिभावान कवी होते आणि त्यांच्या लघुकथांमध्ये वैश्विक सत्य आहे आणि ते अर्थपूर्ण आहेत. श्री रामदासांनी त्यांच्या पिढीला परकीय अत्याचाराविरुद्ध उठण्यासाठी प्रेरित केले आणि आत्मसाक्षात्कारांच्या विचारांना चालना दिली. त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी लोकांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले आहे. त्यांनी हनुमान आणि रामाच्या भक्तीचा प्रसार केला. लोकांना त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली. त्यांचे जीवन, लेखन आणि कविता मराठी लोकांना त्यांच्या अमर साहित्य कृती वाचण्याची संधी मिळालेल्या सर्वांना प्रेरणा देत राहतात. मनाचे श्लोक हे समर्थ रामदासांना श्रेय दिले जाणारे एक लोकप्रिय साहित्य कृती आहे. या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि समर्थ रामदास स्वामींच्या मंदिरात भेट देतात. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे स्मरण केले जाते. दासबोधाचे वाचन केले जाते. त्यांचे विचार आणि उपदेश लोकांपर्यंत पोहोचवले जातात. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात कीर्तन, प्रवचन आणि व्याख्याने असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. समर्थ रामदास स्वामींचे लेखन आणि साहित्य दासबोध हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे, ज्यात त्यांनी अध्यात्मनीती आणि व्यावहारिक जीवन याबद्दल मार्गदर्शन केले आहे. मनाचे श्लोक हे श्लोक लोकांना त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यास
आणि चांगल्या विचारांना प्रोत्साहन देण्यास मदत करतात. आत्माराम हा ग्रंथ आत्म्याच्या स्वरूपावर आणि त्याच्या महत्त्वाबद्दल भाष्य करतो. पंचदशी या वेदात आणि तत्वज्ञानाचे विवेचन आहे. रामरक्षा ही स्तुती राम आणि त्यांचे गुणगान करते. हनुमान स्तोत्रे, हनुमानाची भक्ती करण्यासाठी त्यांनी अनेक स्तोत्रे रचली आहेत. समर्थ रामदासांनी श्री गणेश, श्रीराम, हनुमान या देव अवतारावर 61 आरत्या रचल्या आहेत. रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे 16 आरत्या त्यांचे आराध्य दैवत श्रीरामावर रचल्या आहेत. समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतावर 7 आरत्या रचल्या आहेत. त्यांनी गणपतीच्याही 3 आरत्या रचल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.